शरद पवार गटातील आमदार आता भाजप सोबत जाण्यासाठी शरद पवारांवरच दबाव टाकत आहेत, अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत। नुकत्याच पावसाळी अधिवेशनादरम्यान शरद पवार गटातील आमदारांची एक बैठक झाली। या बैठकीला 10 आमदारांपैकी 9 आमदार उपस्थित होते आणि यामध्ये जाणून बुजून रोहित पवारांना मात्र दूर ठेवण्यात आलं होतं, अशी देखील माहिती समोर येते। स्वतः या बैठकीला जयंत पाटील देखील उपस्थित होते आणि त्यांनीच आमदारांची मतं जाणून घेतल्याची माहिती आहे आणि त्यावेळी बहुतांश आमदारांनी भाजप सोबत जाण्यासाठी आग्रह धरला, अशी देखील माहिती समोर आली। स्वतः जयंत पाटील यांनी देखील भाजप सोबत जाणं हाच पर्याय उत्तम दिसत आहे असं सांगितलं, असं देखील आता बोललं जात आहे। परंतु शरद पवार गटातील आमदार सत्तेमध्ये जाण्यासाठी एवढे घाई का करत आहेत, तर याच्या पाठीमागे 3 कारण आहेत। त्यातलं पहिलं कारण म्हणजे 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवणं। दुसरं कारण म्हणजे शरद पवारांनंतर पक्षाचं नेतृत्व कोणाकडे जाणार, सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये पक्ष टिकेल का, अशा स्वरूपाच्या आमदारांना साशंकता आहेत। आणि यासोबत तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मतदारसंघासाठी निधीची आवश्यकता। या सगळ्या कारणांमुळे सध्या शरद पवार गटातील आमदार हे शरद पवारांवरच दबाव निर्माण करत आहेत की आपण भाजप सोबत आणि सत्तेसोबत गेलं पाहिजे। आता तुम्हाला काय वाटतं की शरद पवार या दबावाला जुमानतील का आणि हे सगळं खरं असेल का आणि राष्ट्रवादी ही आता सत्तेसोबत जाईल का? कमेंट करून व्यक्त व्हा।